कलेक्टरने तिथे येऊन इथल्या लोकांचं म्हणणं ऐकावं असं आमची गावकऱ्यांच्या वतीनं विनंती आहे। आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पणाच्या नागरिकांना काय असेल ते कळवावं। जर मिटिंग येणार असली तर 1000 लोक येणार, सगळ्यांच्या समोर मिटिंग येणार का हे पण कळत। परवा गावच्या मीटिंगमध्ये ठरलेलं आहे स्थानिक प्रश्नासाठी कलेक्टरने इथे आमचं म्हणणं ऐकलं पाहिजे। त्यावेळेला तिथं बघितलं की कलेक्टरची रूम सुद्धा लहान आहे आणि त्यांची सभागृह सुद्धा लहान आहे। मानांकनावरून निर्माण झालेला वाद आणि गावकऱ्यांचा तीव्र विरोध। 31 मार्च रोजी पन्हाळगडावर गावसभा घेऊन गावकऱ्यांनी ठामपणे ठराव केला होता की गडावर वस्ती असल्यामुळे युनेस्को मानांकन नको। या ठरावाच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांना आणि नंतर प्रांत अधिकारी व नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं। मात्र पुढची कंडिशन काय होती आणि काय नेमकी परिस्थिती होती जाणून घेऊयात आजच्या विषयाच्या माध्यमातून। नमस्कार, मी सुनंदा नाईक आणि आपण पाहताय तारा न्यूज। गावकऱ्यांची युनेस्कोच्या बाबतीत भूमिका स्पष्ट होती। युनेस्को मानांकन म्हणजे आमच्यासाठी जीवनमानाचा प्रश्न आहे। मात्र 22 एप्रिल रोजी दुपारी अचानक काही गल्ल्यांमध्ये नोटिसा दिल्या गेल्या। उद्या म्हणजे 23 एप्रिल रोजी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात युनेस्को संदर्भात बैठक आहे। नागरिकांनी तिथे उपस्थित राहावं ही अचानक दिलेली सूचना गावकऱ्यांच्या रोषाचा कारणीभूत ठरली आहे। संध्याकाळी सोशल मीडियात या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आणि रात्री 8 वाजता राम मंदिर बस स्थानकावर तातडीची गावसभा बोलवण्यात आली। उद्या कलेक्टर साहेबांनी बोलवलेल्या मीटिंगला गावातील लोकांचा पूर्ण विरोध आहे। सदरची मीटिंग इथं पन्हाळा येथे आयोजित करून नागरिकांचे काही म्हणणं असेल की त्यांनी ऐकून घेतलं पाहिजे। इथून लोकांना नेणं आणणं पण शक्य नाही आणि इथून महिला पण सदर मीटिंगला येणार आहे, त्या महिलांना पण नेणं आणणं शक्य नसल्यामुळं कलेक्टरने तिथे येऊन इथल्या लोकांचं म्हणणं ऐकावं असं आमची गावकऱ्यांच्या वतीनं विनंती आहे। माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी युनेस्को संदर्भात जी उद्या मीटिंग बोलवली आहे, आज आम्ही पन्हाळकरात सर्वच नागरिकांनी एकत्र येऊन आज बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आलेला आहे की ही मीटिंग कमी कालावधीमध्ये बोलवली आहे आणि पन्हाळ्याच्या लोकांना जाणं कोल्हापूरला इथून 20 किलोमीटर कोल्हापूर आहे आणि जाऊन येऊन करणं किंवा कामधंदे सोडून जाणं शक्य नाही। तरी जिल्हाधिकाऱ्यांनी आणि त्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी इथून पुढं किंवा जी काही मीटिंग होणार आहे ती मीटिंग पन्हाळ्यात घ्यावी आणि पन्हाळ्याच्या नागरिकांना ज्या युनेस्को संदर्भात ज्या अटी शर्तींच्याबद्दल ज्या काही आम्हाला शंका आहेत किंवा आम्हाला जी भीती आहे ती जर शंका निरसन करण्यासाठी त्यांनी पन्हाळ्यात यावं। आणि ही मीटिंग काही लोकांना नोटिसा पोचलेल्या आहेत, काही लोकांना नोटिसा पोचलेल्या नाहीत। तरी उद्याच्या मीटिंगवर आम्ही सर्व पन्हाळकरांनी न जाण्याचा निर्णय घेतला आहे। तरी आम्हाला पुन्हा एकदा शासनाला आम्ही पन्हाळकरांच्या वतीने विनंती करतो की त्यांनी आमच्या या शंका आणि सर्व काय आमचे गैरसमज असतील ते दूर करण्यासाठी त्यांनी पन्हाळ्यावर एक मीटिंग घ्यावी। 20 एप्रिलला जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवलेली मीटिंग अपुऱ्या कारणास्तव पन्हाळ नागरिकांनी याच्यावर विरोध केलेला आहे या मीटिंगला आणि पन्हाळ येथेच ही मीटिंग घेण्यात यावी अशी सर्व नागरिकांच्या वतीची विनंती आहे। आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पन्हाळच्या नागरिकांना काय ते असेल ते कळवावं। आणि इतके लोक तिथे एका जर मिटिंग येणार असली तर 1000 लोक येणार, सगळ्यांच्या समोर मिटिंग येणार का हे पण कळत। त्याचबरोबर मीटिंगचा दिलेला पिरियड हा अत्यंत अपुरा असून संध्याकाळी 7ला नोटीस आली की उद्या कलेक्टर ऑफिसला हजर राहा। सगळं गाव काय कलेक्टर ऑफिसला राहू शकत नाही। परवा गावच्या मीटिंगमध्ये ठरलेलं आहे स्थानिक प्रश्नासाठी कलेक्टरने इथे आमचं म्हणणं ऐकलं पाहिजे, त्यामुळे उद्याच्या मीटिंगला कोणी येणार नाही। मागच्या वेळेला कलेक्टर ऑफिसला गेलो होतो, त्यावेळेला तिथं बघितलं की कलेक्टरची रूम सुद्धा लहान आहे आणि त्यांची सभागृह सुद्धा लहान आहे आणि पन्हाळ्यातून आम्ही जाणारे 1000-1500 लोक आहोत, त्यामुळे तिथं मीटिंग होणं शक्य नाही आणि सगळ्या गावांचे प्रश्न त्यांनी ऐकावेत अशी आमची इच्छा आहे। म्हणून कलेक्टर साहेबांनी पन्हाळ्यात येऊनच इथं लोकांच्या गाराने किंवा काय असेल त्यांच्या शंकाचे निरसन करावे अशी आमची पन्हाळ्याच्या वतीनं मागणी आहे। युनेस्कोमध्ये करण्यासाठी शासनात फार घाई झालेली आहे आणि शासन या स्थानिक लोकांचा विचार न करता ही आपल्या परस्पर काही निर्णय घ्यायला लागलेला आहे। म्हणून आम्ही गेल्या 1 महिन्यापूर्वी कलेक्टरना प्रांतांच्या मार्फत निवेदन दिलं होतं की पन्हाळ्यावर स्थानिक लोकांची मीटिंग बोलवा आणि पन्हाळ्याच्या लोकांच्या ज्या काही शंका आहेत, ज्या काही प्रश्न आहेत त्याच्या आम्हाला उत्तरं द्या। तर त्याबद्दल त्यांनी 1 महिनाभर चालढकल केली, मीटिंग बोलवली नाही आणि आज अचानक 5 वाजता नोटीस देऊन उद्या कलेक्टर ऑफिसला म्हणजे कोल्हापुरात या असं त्यांनी जे नोटीस काढलेली आहे ती नोटीस पूर्णपणे चुकीची आहे आणि स्थानिक लोकांची जे प्रश्न आहेत ते स्थानिक लोकांनी इथं भरपूर संख्येनं जर यायचं असलं तर इथल्या स्थानिक लोकांनी इथं येऊन त्यांनी मीटिंग घ्यायला पाहिजे आणि ती कोल्हापुराची बोललेली आहे त्या मीटिंगला कोणीही पण त्या मीटिंगला हजर राहणार नाही आणि आमचा त्याला विरोध आहे। या सभेत 200हून अधिक ग्रामस्थांनी एकमुखी ठराव केला। कोल्हापूरला कोणीही जाणार नाही।
कारण वेळेचा अपुरा अवधी, महिलांची आणि मुलांची गैरसोय आणि सर्वात महत्त्वाचं आम्हाला विश्वासात घेतलं गेलं नाही. गावकऱ्यांनी ठरवलं आहे की उद्या सकाळी 11 वाजता म्हणजे 23 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात पुन्हा एकदा सभा होईल आणि त्यानंतर प्रांताधिकारी व मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात येईल. तसेच युनेस्को मानांकन गावकऱ्यांच्या परवानगीशिवाय केलं तर न्यायालयीन लढा उभा केला जाईल, असा इशारा यावेळी गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आला. या सभेला माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, स्थानिक नागरिक, व्यापारी, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावर आता प्रशासनाची पुढील भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. याशिवाय पन्हाळगडावरचा हा संघर्ष आता केवळ एक आंदोलनापेक्षा अधिक गंभीर विषय झाला आहे. तो आहे स्थानिकांची अस्मिता आणि अस्तित्वाचा लढा. तारा न्यूज यावर बारकाईनं लक्ष ठेवून आहे. पुढील अपडेटसाठी आम्ही नक्की तुमच्यासोबत राहू आणि पुढील अपडेट कळवत राहू. तोपर्यंत पाहत रहा तारा न्यूज. धन्यवाद.